बघतोय रोहित पवार आलेले आहेत आणि या जल्लोषात सहभागी झालेले आहेत। रोहितजी काय सांगाल, ज्या पद्धतीनं आज हा जल्लोष बघायला मिळतोय, खरंच सरकार झुकल्याचा आनंद आहे की त्यांची मागणी पूर्ण झाली याचा आनंद? नाही, सरकारला झुकावं लागलं याच्यापेक्षा अख्खा भारत इंडिया हा एकत्रित आलेला आहे। जाती पाती प्रांत धर्माच्या पलीकडे जाऊन भारतीय म्हणून आपण जे एकत्र आलो आहे ते जास्त महत्त्वाचं आहे आणि त्याचा मोठा आनंद आहे। युवा वर्ग मोठ्या प्रमाणात मोबिलाईज झालेला दिसतो, पण पुढची लढाई जी आहे ही आणखीन स्ट्रक्चर्ड फॉर्मने असायला हवी आहे। कुठेतरी राजकीय पक्षात आता ह्याचं रूपांतरण व्हायला हवं असं आपल्याला वाटतं? नाही, सगळ्यात महत्त्वाचं काय, कुठलाही राजकीय व्यक्ती जर जबाबदारीने वागत असेल, पक्ष जबाबदारीने वागत असेल, स्पष्ट वागत असेल, तर लोक त्या पक्षाच्या पाठीमागे त्या ठिकाणी नक्कीच उभा राहतील। ही एक लढाई फार मोठी आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं काय की असे अनेक गोष्टी आहेत या देशामध्ये योग्य चाललेल्या नाहीत, त्याच्या विरोधात लढणं महत्त्वाचं आहे। आणि सुरुवातीला या युवांनी एकतर मतदान रजिस्टर करणं महत्त्वाचं आहे। जो व्यक्ती आवडतो त्याला मतदान करणं आणि जो आवडत नाही त्याला पाडणं हे पण तितकंच महत्त्वाचं आहे। SIR डिलिमिटेशनमुळे संविधानाला कसा धोका आहे हे सुद्धा जाणून घेणं महत्त्वाचं आहे। पण ही मुवमेंट बघितल्यानंतर असं वाटतं का की विरोधी पक्ष जो आहे त्याला आता पर्याय उपलब्ध झालेला आहे, विरोधी पक्ष थोडासा कमजोर पडला आहे, थोडासा उशीर झाला? नाही, विषय विरोधी पक्षातला काय सत्ताधारी पक्षातला नाही, महत्त्वाचं काय भारत एक झाला। भारत जेव्हा एक होतो तेव्हा कुठलाही विषय जो भारतासाठी भारतातल्या लोकांसाठी महत्त्वाचा आहे तो विषय कुणीही उठवला त्याच्या मागे लोक उभा राहतील। या आंदोलनाचा सगळ्यात मोठा टेकअवे काय आहे असं तुम्हाला वाटतं? सगळ्यात मोठी बाब जी आजपर्यंतच्या इतिहासात कधीच घडलेली नव्हती? प्रामाणिकपणे आपण जर एखादा विषय घेऊन लढलो आणि शेवटपर्यंत टिकलो तर लोक आपल्याला पाठिंबा देतात। आणि जेव्हा तिथं अहंकारी लोकांकडनं अन्याय होतो, जसा लाठीचार्ज 20 तारखेला झाला, त्यानंतर जो मोठा प्रतिसाद या देशातून मिळाला, याच्यातून या देशामध्ये अहंकारला कुठेही जागा नाही हे या आंदोलनाने दाखवून दिलं।